शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। मुंबई उच्च न्यायालयाकडून संच मान्यतेबाबत महाराष्ट्र शासन व सर्व प्रतिवादी यांना महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश। महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। रीट पिटिशन क्रमांक 5456/2025 या याचिकेवरील सुनावणीत याचिकेतील मुद्दे व युक्तिवाद विचारात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन व सर्व प्रतिवादी यांना संच मान्यतेबाबत आज आहे ती परिस्थिती ठेवण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत। शासनाने शिक्षकाबाबत नवीन संच मान्यता धोरण लागू करण्याचे ठरवले आहे। 15 मार्च 2024चा नवीन संच मान्यतेचा शासन आदेश शिक्षक आस्थापनेवर प्रतिकूल असे दूरगामी परिणाम करणारा आहे। या आदेशाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात साधारण 500च्या आसपास पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे। राज्यात खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील 10,000 पेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त होणार असल्याने या विरोधात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटनेच्या नेतृत्वात शिक्षकांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयात 5456/2025 रीट पिटिशन दाखल केली आहे। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात येतात। शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदांची संख्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार मंजूर केली जाते। प्राथमिक ते माध्यमिक शाळा आणि तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी होण्याच्या दृष्टीने शासनातर्फे संच मान्यता करण्यात येते। मुंबई उच्च न्यायालयातील रीट पिटिशन क्रमांक 5456/2025 मधील अंतरिम आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने संच मान्यतेबाबत आज आहे ती परिस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते। मुंबई उच्च न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।